नेक्स्ट आहे चॅप्टर 4 प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आणि यामधला पहिला पॉईंट आपण पाहू मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. ओके. It was during the mid-19th century that headway was made in the understanding of inheritance. ओके, म्हणजे 19व्या शतकांच्या मिड म्हणजे 1850 म्हणू आपण, हे की नाही. तर या वर्षाच्या आसपास जे आहे इनहेरिटन्स हे समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. Gregor Mendel conducted hybridization experiments on garden peas for 7 years and proposed the laws of inheritance in living organisms. आता ग्रेगोर मेंडल हे जे शास्त्रज्ञ आहे, ज्यांना आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो, तर यांनी काय केलं की एक प्लांट आहे पिसम सॅटिवम, ज्याला आपण गार्डन पी म्हणतो, तर याच्यावर हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केले. आणि हा एक्सपेरिमेंटचा कालावधी नीटला विचारलेला आहे 7 इयर्सचा, 1856 to 1863. आणि यावर आधारित जे इनहेरिटन्सचे 3 लॉज आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझममधले, हे त्यांनी प्रपोज केले. During Mendel's investigations into inheritance pattern, it was for the first time that statistical analysis and mathematical logic were applied to problem in biology. आता मेंडेलचे जे इनहेरिटन्सचा पॅटर्न आहे, तर त्याला इन्व्हेस्टिगेट करताना आपल्या असं लक्षात येईल की स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिकल लॉजिक या दोन्ही गोष्टींचा वापर त्या ठिकाणी केला आहे. म्हणजे फर्स्ट टाईम एव्हर मॅथ आणि स्टॅटिक्स यांचा वापर कशामध्ये केला गेला? बायोलॉजीमध्ये. His experiments had a large sampling size which gave greater credibility to the data that he collected. आणि त्याच्या जेवढे काही एक्सपेरिमेंट्स आहे, तर त्याचा आउटपुट म्हणजे बराचसा डाटा इनहेरिटन्स संदर्भात त्या ठिकाणी कलेक्ट केला गेला. Also, the confirmation of his inference from experiments on successive generations of his test plants provide that his results pointed to the general rules of inheritance rather than being unsustained ideas. आणि पुढे आपण बघणार आहोत की त्यांनी जे अनेक जनरेशनवर पी प्लांटचे अनेक जनरेशनचं स्टडी केलं, बरोबर. आणि त्यावरून वेगवेगळे एक्सपेरिमेंटनं त्या ठिकाणी त्यांनी काही रूल्स या ठिकाणी इनहेरिटन्सचे या ठिकाणी प्रपोज केले, जे की अदर आयडियाजपेक्षा थोडेसे डिफरंट होते. Mendel investigated characters in the garden pea plant that were manifested as two opposite traits, for example, tall or dwarf plants, yellow or green seeds. आता मेंडेल्सनं जेव्हा गार्डन पीला इन्व्हेस्टिगेट केलं, तेव्हा त्यामध्ये त्याला 2 प्रकारचे अपोजिंग ट्रेट्स दिसून आले. म्हणजे ॲक्च्युअल पुढे आपण बघणार आहे, तुम्हाला लेफ्ट साईडला दिलं पण आहे की 7 प्रकारचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत. पण प्रत्येकाचे किती ट्रेट्स आहेत? 2 अपोजिट ट्रेट्स आहेत. एक ट्रेट्सला आपण काय म्हणतो? डॉमिनंट ट्रेट, आणि दुसरा आहे रेसेसिव्ह ट्रेट. तशा पद्धतीचे हे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. जसं की सीड शेप संदर्भात जर पाहिलं आपण, तर राऊंड व्हर्सेस रिंकल्ड. ओके, सीड कलरमध्ये येलो व्हर्सेस ग्रीन. पहिला मी जे वाचलं तो कोणता आहे? डॉमिनंट. आणि दुसरा आहे तो रेसेसिव्ह. फ्लावर कलर संदर्भात व्हायलेट व्हर्सेस व्हाईट. पॉड शेप संदर्भात फुल व्हर्सेस कॉन्स्ट्रिक्टेड. पॉड कलर संदर्भात ग्रीन व्हर्सेस येलो. फ्लावर पोझिशन ॲक्झाईल और टर्मिनल. आणि स्टीम हाईटमध्ये टॉर व्हर्सेस डॉर्फ. अशा पद्धतीचे हे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत, जे पी प्लांट संदर्भात मेंडलनं स्टडी केलं होतं. This allowed him to set up a basic framework of rule governing inheritance, which was expanded on by later scientists to account for all the diverse natural observation and the complexity inheritance in them. आता यावरून काय केलं की त्यांनी जे इनहेरिटन्स आहे, तर त्या संदर्भात काही बेसिक फ्रेमवर्क रूल्स तयार केले. आणि त्यानंतर काही वर्षानंतर जर पाहिलं तर मेंडलचं कार्य त्या ठिकाणी जगाला कळालं. आणि त्यानंतर जे सायंटिस्ट आहे, तर त्यांनी जे नॅचरल ऑब्झर्वेशन केलं, जी इनहेरिटन्समधली कॉम्प्लेक्सिटी स्टडी केली, तर त्यानंतर लक्षात आलं की मेंडलचे रूल्स अगदी योग्य होते.
Mendel conducted such artificial pollination or cross-pollination experiments using several tube breeding bee lines. आता मेंडलचे जे एक्सपेरिमेंट्स आहे तर त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे की त्यानं काय केलं या ठिकाणी मॅन्युअली या ठिकाणी काय पॉलिनेशन घडून आणलं. म्हणजे याचा अर्थ त्याने क्रॉस पॉलिनेशन म्हणा किंवा आर्टिफिशियल पॉलिनेशनचा यूज केला. आणि हे करत असताना जे पॅरेंट्स आहेत तर ते कोण होते, ट्रू ब्रीडिंग पी प्लांट्सचे जे पॅरेंट्स आहेत नॅचरली त्यांचा त्याने वापर केला. A true breeding line is one that, having undergone continuous self-pollination, shows the stable trait inheritance and expression for several generations. मग आता ट्रू ब्रीडिंग लाईन कशाला म्हणायचं, तर ट्रू ब्रीडिंगमध्ये आपण जेव्हा क्रॉस करू तेव्हा काय तयार होते, हायब्रिड. आणि जी मूळ असते त्याला काय म्हणतो आपण, ट्रू ब्रीड. ओके. आता ट्रू ब्रीड लाईन जी आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा जनरेशनपर्यंत काय होतं, सेल्फ पॉलिनेशन होतं आणि एक स्टेबल ट्रेड जो आहे इनहेरिटन्सचा हे तो शो करत असतो आणि सेव्हरल जनरेशनमध्ये तो ट्रेड ॲज इट इज ट्रान्सफर होतो. Mendel selected 14 true breeding pea plant varieties as pairs which were similar except for one character with contrasting trait. आता एकूण जर पाहिलं आपण तर 14 प्रकारचे ट्रू ब्रीडिंग पी प्लांट्स जे व्हरायटीज आहेत तर त्या मेंडलनं सिलेक्ट केला आणि त्यांच्या पेअरचं त्यांनी स्टडी केलं. तर आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या किती पेअर तयार होतील, मग 7 पेअर्स तयार होतील. Some of the contrasting traits selected were smooth or wrinkled seeds, yellow or green seeds, inflated, full or constricted green or yellow pods, and tall or dark plants. ओके. आणि ते 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. आता पुन्हा एकदा एक चार्ट दिला आहे तुम्हाला टेबल 4.1मध्ये. यामध्ये जर पाहिलं आपण तर स्टीम हाईट संदर्भात कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स काय आहे, टॉल व्हर्सेस डॉर्फ. फ्लावर कलर संदर्भात व्हायलेट व्हर्सेस व्हाईट. फ्लावर पोझिशन ॲक्झियल व्हर्सेस टर्मिनल. पॉड शेप संदर्भात इन्फ्लेटेड व्हर्सेस कॉन्स्ट्रिक्टेड. पॉड कलर ग्रीन व्हर्सेस येलो. सीड शेप राऊंड व्हर्सेस रिंकल्ड आणि सीड कलर आहे येलो व्हर्सेस ग्रीन. तर लेफ्टचा ट्रेड कोणता आहे, डॉमिनंट, आणि राईटचा कोणता आहे, रेसेसिव्ह. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की समजा आपण प्युअर व्हरायटीज घेतले म्हणजे प्युअर टॉल कॅपिटल TT आणि डॉर्फ घेतला स्मॉल TT तर त्याच्यामध्ये तर काही अडचण नाही. परंतु एक कॅपिटल T आणि एक स्मॉल T घेतला तर डॉमिनंट सप्रेस करतो रेसेसिव्हला, बरोबर ना. म्हणून ॲलिलिक पेअरमध्ये जर एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह असताना फक्त जो स्वतःला शो करतो त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं आपण, डॉमिनन्स कॅरेक्टर. आणि जे स्वतःला हाईड करतो तर तो काय झाला, रेसेसिव्ह कॅरेक्टर. आता जरी तो हाईड असेल पण त्याचं रिॲपिअरन्स पुढच्या जनरेशनमध्ये होऊ शकतो. म्हणजे ते पूर्णपणे संपतो का, नाही, फक्त ते स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, त्याला आपण रेसेसिव्ह ट्रेट्स म्हणायचं. त्यानंतर आपण शिकूया इनहेरिटन्स ऑफ वन जीन. Let us take the example of one such hybridization experiment carried out by Mendel where he crossed tall and dark pea plants to study the inheritance of one gene. आता आपल्याला काय करायचं आहे की एक एक्झाम्पल आपण स्टडी करू हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट समजून घेण्यासाठी. मग आता आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची एक पेअर घेऊ. ओके. तर आपण घेऊ टॉल व्हर्सेस डॉर्फ. सो स्टडीसाठी त्यांनी घेतलं टॉल व्हर्सेस डॉर्फ. He collected a seed produced as a result of this cross and gave them to generate plants of the first hybrid generation. This generation is also called the filial one progeny or the F1. आता सांगितल्याप्रमाणे काय घेतलं त्यांनी, एक पॅरेंटपैकी एक काय घेतला, प्युअर टॉल, आणि एक घेतला प्युअर डॉर्फ, बरोबर आहे का. तर यांचं काय केलं त्यानं, क्रॉसिंग केलं. आणि क्रॉसिंग केल्यानंतर जी प्रोजेनी तयार झाली तो काय झाला, फर्स्ट हायब्रिड. आता इथं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची एकच पेअर घेतलेली आहे त्यामुळे तो काय असणार या ठिकाणी, मोनो हायब्रिड. आणि पुढे आपण शिकणारच आहोत की या एक्सपेरिमेंटला मोनो हायब्रिड क्रॉस म्हणतात. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर या जनरेशनमध्ये जे प्रोजेनी तयार झाली फर्स्ट हायब्रिड तर त्याला म्हणायचं फिलियल वन प्रोजेनी. ओके. किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, F1.
आणि या जनरेशनला काय म्हणायचं, F1 जनरेशन. Mendel observed that all the F1 progeny plants were tall like one of its parents. None were dwarf. आणि या एक्सपेरिमेंटमध्ये मेंडेलनं ऑब्झर्व केलं की जे F1 प्रोजेनी तयार झाली ते सर्वच्या सर्व काय होते, टॉल होते. जसं की आता आपण टॉलसाठी काय घेतो जनरली, कॅपिटल TT, आणि जे डॉर्फ आहे त्यासाठी काय घेतो, स्मॉल TT. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे गॅमेट्स आहेत हे एकमेकांमध्ये मिक्स आहेत का, नाही, यांचं आपण सेग्रिगेशन करू शकतो, है की नाही. सो आता होमोझायगस आहे ते ॲक्च्युअल, प्युअर म्हणजेच काय असतं ते होमोझायगस, आणि होमोझायगस असल्यामुळं फक्त एकाच टाईपचे गॅमेट्स तयार करतात. सो इथं गॅमेट होईल कॅपिटल T, इथं गॅमेट होईल स्मॉल t, आणि जेव्हा यांचं क्रॉसिंग होईल तर कॅपिटल T स्मॉल t, तर हा टॉल या ठिकाणी तयार झाला. परंतु या टॉलमध्ये आणि मूळ टॉलमध्ये फरक आहे. हा जो पहिल्यांदा आपण पॅरेंट घेतला होता हा कसा होता, प्युअर अँड होमोझायगस. कसा होता, प्युअर अँड होमोझायगस टॉल होता, कारण दोन्ही कॅपिटल TT आहे. बरोबर. आणि इथं जे F1 जनरेशनमध्ये, आता ही जी जनरेशन आहे हे कोणतं झालं आहे, F1 प्रोजेनी झालं नाही. तर F1 प्रोजेनीमध्ये जे तयार झाला ज्याला मी हायब्रिड म्हणलो, काय म्हणलो याला मी, हायब्रिड. आणि हा हायब्रिड जो आहे तर यामध्ये एक कॅपिटल T आणि दुसरा स्मॉल t आहे. बरोबर. याला होमोझायगस म्हणता येईल का, नाही. तर याला काय म्हणायचं, हिटेरोझायगस. येते लक्षात. आणि हिटेरोझायगस असेल तर हा पुढे चलून किती टाईपचे गॅमेट्स तयार करतो, 2 टाईपचे गॅमेट्स तयार करतो. आणि जर प्युअर होमोझायगस असेल तर तो फक्त एकाच टाईपचे तयार करतो. आता ॲलिलिक पेअरमध्ये स्वतःचे कॅरेक्टर्स ज्यांना एक्सप्रेस केले तर त्या ट्रेड्सला कोणत्या ट्रेड्स म्हणायचं आपण, डॉमिनंट. करेक्ट. आणि ज्यांना स्वतःला F1मध्ये सप्रेस केलं तर तो काय झाला, रेसेसिव्ह. अशा प्रकारची कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचं एक्सपेरिमेंट. He made similar observation for the other pair of traits. He found that the F1 always resembled either one of the parents and that the traits of other parent was not seen in them. मग आता सिमिलर ऑब्झर्वेशन त्याला अदर जे ट्रेड्स होत्या त्या संदर्भात पण दिसल्या. एकूण किती ट्रेड्स आहे, 7 टाईपचे कॉन्ट्रास्टिंग पेअर्स आहेत. यामध्ये काय होलं की जे F1 आहे तर या F1मध्ये एकाच पॅरेंटचे गुणधर्म दिसू लागले, आणि तो पॅरेंट कोणता असेल, डॉमिनंट. रेसिसिव्हची दिसले का, नाही. मग ज्यांचे दिसून येतात ते डॉमिनंट ट्रेट, ज्यांचे दिसून येत नाही त्यांना म्हणायचं रेसिसिव्ह ट्रेट्स. Mendel then self-pollinated the tall F1 plant. To his surprise, found that in the filial 2 generation some of the offspring were dwarf. The character that was not seen in the F1 generation was now expressed. आता मेंडेलनं काय केलं की हे जे F1 जनरेशनमध्ये तयार झालेला हायब्रिड होता तर त्याचं काय केलं या ठिकाणी, सेल्फ पॉलिनेशन केलं. म्हणजे इथून पुढे एक्सपेरिमेंट, आता जसं की आता इथं मी कॅपिटल T आणि इथे स्मॉल t घेतले हे 2 गॅमेट्स. बरोबर. आता सपोज हे कोण आहेत, मेल, असं आपण कन्सिडर करू ना. आणि दुसरे काय घेतले आपण, समजा फिमेल घेतले, कॅपिटल T स्मॉल t. बरोबर. मग आता हे जे आता याला ॲक्च्युअल हे F2 जनरेशन, याला चेकर बोर्ड मेथड म्हणतात, है ना. तर हे सेकंड फिलियल जनरेशन, फिलियल 2 प्रोजिनी तुम्हाला शब्द आलेला नाही आहे, नाही तर फिलियल 2 जनरेशन. फिलियल 2 जनरेशन म्हणजे आपण F1ची सेल्फिंग केली. सेल्फिंग करताना आपल्या लक्षात आलं की मी तुम्हाला म्हणलं होतं हे कोण आहेत, होमोझायगस. होमोझायगस असल्यामुळं जेव्हा याचा आपण समजा आता कॅपिटल T स्मॉल t याची जेव्हा सेल्फिंग करू तर काय होणार, एक कॅपिटल T आणि स्मॉल t असे 2 टाईपचे काय तयार होणार, गॅमेट्स तयार होणार. मग आता हे एकदा आपण मेल आणि एकदा फिमेल पॅरेंटचे कन्सिडर करू आणि त्यांचं या ठिकाणी काय करायचं, क्रॉस करायचं. क्रॉस केल्यानंतर काय होतं की सपोज हा इथं न लिहिता मी इथं लिहितो. हां. मग हा कॅपिटल, आता एक लक्षात घ्यायचं की कॅपिटल जो आहे ना तो कधी पण अगोदर लिहायचा. आता कॅपिटल T या दोघांची क्रॉसिंग करा, काय तर होईल, कॅपिटल TT. त्यानंतर सांगा कॅपिटल T स्मॉल t. आता स्मॉल अगोदर जरी आला तर अगोदर कॅपिटल लिहायचा, नंतर स्मॉल आणि नंतर स्मॉल t. आता याचं नाव काय आहे, टॉल. याचं पण नाव टॉल, हा पण टॉल, पण याचं नाव काय आलं, डॉर्फ. आता F2मध्ये काय झालं बरं, की F1मध्ये रेसिसिव्हनं स्वतःला एक्सप्रेस केलं का, नाही. परंतु इथं त्याचं काय झालं, रिॲपेरन्स, म्हणजे पुन्हा एकदा
लक्षात आलं की त्यांना म्हणजे ते हाईड झाले होते फक्त तात्पुरते. आता मेंडलचे 3 लॉ आहेत. पहिला लॉ काय सांगतो की दिलेल्या आलेली पेअरमध्ये एक कॅरेक्टर डॉमिनंट असतो आणि दुसरं काय असतं रेसेसिव्ह असतो. हा फर्स्ट लॉ आहे मेंडलचा. सेकंड लॉ काय सांगतो की हे जे कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहेत तर हे फक्त सोबत आहे. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स म्हणतो आपण. तर ॲक्च्युअल गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान आपण यांचं काय करू शकतो सेग्रिगेशन करू शकतो, म्हणजे याला सेपरेट करू शकतो. त्यालाच लॉ ऑफ सेग्रिगेशनसुद्धा म्हणतात. आणि तिसरं आणि हे जे रेसिसिव्ह कॅरेक्टर्स आहेत हे स्वतःला काय करतात रिअपिअर करतात F2 जनरेशनमध्ये. आणि तिसरं मेंडलचं लॉ काय आहे की फ्लावरचा रंग आणि त्याची उंची याचा काही संबंध आहे का नाही. प्रत्येक कॅरेक्टर हे स्वतः आहे म्हणजे इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणजे की फुलांच्या रंगाचा आणि वनस्पतीची उंचीचा काय संबंध आहे का. म्हणजे उंच वनस्पती असली म्हणजे पिवळेच फुलं येतील आणि असं बुटकी डॉर्फ असेल तर त्याला पांढरेच येतील असं काय आहे का नाही. तर प्रत्येक कॅरेक्टरचं स्वतःचं असं इंडिव्हिज्युअल अस्तित्व आहे. पण पहिले जे 2 लॉ आहेत ते मोनोहायब्रिड क्रॉसनं आपण समजून घेणार आहे. म्हणजे कोणतं आता जे आपण काय लो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची किती पेअर घेतली आपण एकच. आणि जेव्हा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे 2 पेअर घेऊ तेव्हा आपण इंडिपेंडेंट असॉर्टमेंट लॉ शिकणार आहे. ठीक आहे. मग आता ओव्हरऑल काय झालं बरं की तुम्ही यामध्ये जर पाहिलं ना तर जेव्हा आपण F2ची सिल्पिंग केली तेव्हा याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे रेशो दिसून येतील. बरोबर आहे का. हा जो आहे त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट म्हणालो. तर यामध्ये मोनोहायब्रिड रेशो या ठिकाणी फाइंड होईल तुम्हाला. तर याच्यामध्ये 2 टाईपचे रेशो असतात फिनोटायपिक आणि जिनोटायपिक. फिनोटायपिक म्हणजे काय एक्सटर्नल ॲपिअरन्स. एक्सटर्नल ॲपिअरन्स म्हणजे काय हे जे मी शब्दामध्ये व्यक्त केलं त्याला काय म्हणायचं फिनोटायपिक. मग आता जेव्हा मी या ठिकाणी फिनोटायपिक रेशो करतो ओके तर फिनोटायपिकमध्ये काय झालं बरं सांगा. फिनोटायपिकमध्ये 2 प्रकारचे फिनोटाईप आले टॉल ॲज टू डॉर्फ. मग टॉल किती आले 4 पैकी 3 आणि डॉर्फ किती आला 1. म्हणून फिनोटायपिक रेशो काय आहे 3:1. आणि जर मी जिनोटायपिक रेशो घेतला तर जिनोटाईप म्हणजे काय की जे कॅपिटल टी कॅपिटल स्मॉल टी याचे तुम्ही जर ट्रेंड पाहिले तर किती ट्रेंड आले बरं याच्यात 3 आले बघा. एक कॅपिटल टी एक कॅपिटल टी स्मॉल टी आणि दुसरा आहे स्मॉल टी असे 3 आले ना. आणि हा जिनोटायपिक रेशो जर पाहिला तुम्ही तर पहिल्यावाला किती आला 1दा, नंतरचे 2दा आले, नंतर हा 1दा आला. म्हणून मोनोहायब्रिड क्रॉसचा फिनोटायपिक रेशो हा काय आहे तो 3:1 बरोबर ना. जेव्हा की जिनोटायपिक रेशो काय आहे 1:2, 2:1. हे आपल्या 9वीला का 10वीला झालेलं आहे बरोबर ना. त्यानंतर The proportion of plants that were dwarf were 1/4 of F2 plants while 3/4 of F2 plants were tall. आता टॉलचं पर्सेंटेज जर काढायचं असेल आपल्याला तर 4 पैकी 3 टॉल आले बा आहे का फिनोटाईपमध्ये. मग आता मला सांगा 4 पैकी लक्षात ना तुम्हाला की वरच्या एक्सपेरिमेंटमध्ये जेव्हा आपण पाहिलं तर टॉल हे फिनोटाईप असणार आहे 4 पैकी किती आले 3 आले बरोबर. आणि जेव्हा की डॉर्फ हे रेसिसिव्ह ट्रेट जर घेतला आपण तर त्यामध्ये किती आले या ठिकाणी 1/4 आले बरोबर आहे का 4 पैकी 1. The tall and dwarf traits were identical to their parental type and did not show any blending. This is all the offspring were either tall or dwarf, none were of in between heights. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपण 2 ट्रेटचा अभ्यास केला होता टॉल आणि डॉर्फ. पैकी पॅरेंटचे जसे होते तसेच काय झाले त्या ठिकाणी ऑफस्प्रिंगचे आले बरोबर आहे का. आयदर टॉल आलं किंवा डॉर्फ आलं पण त्या दोघांची मिक्सिंग होऊन तिसरं तयार झालं का नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की टॉल किंवा डॉर्फ याच्यापैकी एकच आलेलं आहे. नन कोणत्याही प्रकारचं इंटरमिजिएट आलं का कॅरेक्टर नाही आलं. हे एक वैशिष्ट्य होतं. Similar results were obtained with the other traits that he studied. Only one of the parental traits was expressed in F1 generation while at F2 stage. Both the traits were expressed in the proportion 3:1. मग आता फक्त एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा अभ्यास केला का त्यांना नाही. 7ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये जर त्या ठिकाणी कोणताही एक पॅरेंटल ट्रेट आपण घेतला म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर तर त्यामध्ये जेव्हा F1 जनरेशन होतं तर F1 जनरेशनमध्ये जर पाहिलं आपण तर ओन्ली 1 कॅरेक्टर हे शो करतं बरोबर आहे का. जसं की आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं की हा आपला F1 होता. तर F1मध्ये काय झालं टॉल व्हर्सेस डॉर्फ होतं ना. तर दोघांपैकी एक म्हणजे डॉमिनंटनं स्वतःला काय केलं F1मध्ये
एक्सप्रेस केलं. करेक्ट. आणि त्यानंतर जर आपण F2 जनरेशनमध्ये जेव्हा गेलो होतो तर F2 जनरेशनमध्ये दोन्ही ट्रेड्सनं स्वतःला काय केलं, एक्सप्रेस केलं है ना. आणि जर फिनोटाईपच्या अँगलनं जर पाहिलं टॉल ॲज टू डॉर्फ, तो रेशो आपला किती आला होता, 3:1. पुढे यालाच आपण काय म्हणायचं आहे, फिनोटायपिक रेशो म्हणायचं. The contrasting trait did not show any blending at either F1 or F2 stage. आणि कुठेही तिसरा नवीन ट्रेड तयार झाला का, नाही. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची बेंडिंग आपल्याला F1 किंवा F2 स्टेजला दिसून येणार नाही. Based on this observation, Mendel proposed that something was being stably passed down unchanged from parent to offspring through the gamete over successive generations. He called these things as factors. Now we call them as genes. आता या सर्व ऑब्झर्वेशनवरून मेंडलनं एक थीम प्रपोज केली की त्याला एक लक्षात आलं की काहीतरी असं स्टेबल आहे जे एका जनरेशनकडून म्हणजेच पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडून सातत्यानं ट्रान्सफर व्हायला, कशाच्या थ्रू, गॅमेट्सच्या थ्रू. मग हे सक्सेसिव्ह जनरेशनमध्ये जी स्टेबल थिंग पास व्हायली ती काय आहे, तर ती ॲक्च्युअल मॉडर्न सायन्समध्ये त्याला काय म्हणलो होतो आपण, जीन्स. पण मेंडलच्या वेळेस तो शब्द होता का, नाही. मेंडलच्या वेळेस त्याला काय नाव होतं, फॅक्टर्स. लक्षात ठेवायचं, मॉडर्न सायन्समध्ये ज्याला आपण जीन्स म्हणतो तर ते मेंडलने त्याला काय नाव दिलं होतं, फॅक्टर्स. Genes therefore are the unit of inheritance. आणि म्हणून इनहेरिटन्सचे युनिट्स कोण असतील, तर कोण आहेत ते, जीन्स. They contain the information that is required to express a particular trait in an organism. मग आता कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये एका पर्टिक्युलर ट्रेट आहे, समजा टॉलनेस म्हणा, डॉर्फनेस म्हणा, हे की नाही, स्किन कलर म्हणा, काही म्हणा, तर हे एक्सप्रेस करण्यासाठी बरोबर आहे का, कशाची आवश्यकता असते, जीन्सची आवश्यकता असते. सो जीन्स ही एक अशी इन्फॉर्मेशन कॅरी करतात की त्यामध्ये एक पर्टिक्युलर ट्रेट्स तो ऑर्गॅनिझमकडून एक्सप्रेस केला जातो. Genes which code for a pair of contrasting traits are known as alleles. That is, they are slightly different forms of the same gene. मग आता जे आपण कॅपिटल टी टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी किंवा स्मॉल टी टी म्हणलो, त्यांना काय म्हणायचं आपण, ॲलिल्स म्हणायचं. सो जीन्स जे आहेत तर हे काय कोड करतात, पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, बरोबर. आणि त्यालाच आपण काय म्हणायचं, ॲलिल्स. अँड दॅट्स वाय दे आर स्लाइटली डिफरंट फॉर्म्स ऑफ द सेम जीन. म्हणजे एका जीन्सचे दोन स्लाइटली डिफरंट फॉर्म्स, तर त्यांना काय म्हणायचं, ॲलिल्स म्हणायचं. ओके. If we use alphabetical symbol for each gene, then the capital letter is used for the trait expressed at the F1 stage and the small alphabet for the other trait. तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की मी काय केलं होतं की ह्याच्यात आपण एक इंग्रजी अल्फाबेट वापरलेच, परंतु जे स्वतःला एक्सप्रेस करतो म्हणजे ज्याला आपण डॉमिनंट म्हणलो होतो त्यासाठी मी कोणते अक्षर वापरले, कॅपिटल, बरोबर आहे का, F1 स्टेजला. आणि त्यानंतर जे रेसेसिव्ह ट्रेट्स होता त्यासाठी मी काय वापरले, स्मॉल अल्फाबेट्स. For example, in case of character of height, capital T is used for the tall traits and small t for dwarf. And capital T and small t are alleles of each other. वरती आपण जे ॲलिल्स पाहिलं की दोन फॉर्म जीन्सचे असतात, तर तसे हे दोन फॉर्म, टॉल वर्सेस डॉर्फ, हे स्वतः एकमेकांचे काय आहेत, ॲलिल्स आहेत. Hence, in plants, the pair of alleles for height will be capital TT, capital T, small t or small tt. मग आता तुम्हाला दोन ॲलिल्स दिले है ना, एकमेकांचे ॲलिल्स, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि याचं जर आपण पॉसिबल जर टाईप्स पाहिले तर पॉसिबल टाईप्स किती असतील याचे, 3. पहिल्या वेळेस दोन्ही कॅपिटल टी, दुसऱ्या वेळेस कॅपिटल टी स्मॉल टी आणि तिसऱ्या वेळेस स्मॉल टी टी. आता याला काय म्हणणार आपण, प्युअर टॉल, किंवा मी तुम्हाला काय म्हणलो या ठिकाणी, होमोझायगस है ना. हा काय आहे, हायब्रिड, किंवा याला काय म्हणायचं, हिटेरोझायगस. आणि त्यानंतर हे जे आहे याला आपण डॉर्फ जरी म्हणलो तर हा ॲक्च्युअल रेसेसिव्ह ट्रेट्स आहे ना, त्यामुळं हा आहे प्युअर, मात्र त्याला काय म्हणू आपण, तो सुद्धा कसा आहे, होमोझायगस. मग तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की हे जे प्युअर असतात, प्युअरवाले किती टाईपचे गॅमेट्स तयार करतात, फक्त एकाच टाईपचे. लक्षात आलं का, पहिला आणि तिसरा जर टाईप पाहिला आपण, हे प्युअर आणि होमोझायगस होते, तो एकाच टाईपचे गॅमेट्स तयार करतात. परंतु जे हिटेरोझायगस असतात किंवा हायब्रिड असतात तर त्यांचं काम काय, 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स तयार करतात.
एक कॅपिटल टी आणि स्मॉल टी. Mendel also proposed that in a true breeding tall or dark P variety the allelic pair of gene for height are identical or homozygous, capital TT and small tt respectively. म्हणून मी तुम्हाला म्हणलो होतो की पहिला ट्रेट आणि तिसरा ट्रेट्स आहे ना, हे पहिला वाला आणि तिसरा वाला या दोन्हींना काय म्हणायचं आहे, होमोझायगस. एक तर दोन्ही कॅपिटल पाहिजे किंवा दोन्ही स्मॉल पाहिजे. आपलं प्युअर ट्रेट्स असतात ते. Capital TT and small tt are called the genotype of the plant, while the descriptive term tall and dwarf are the phenotype. तर जीन्सला आपण ज्या ॲलिल्सला ज्याला इंग्रजी अक्षरांना अल्फाबेटनं शो केलं, कॅपिटल टी टी, स्मॉल टी टी, हे काय आहेत जिनोटाईप्स. आणि यांचा रेशो काय असणार, जिनोटायपिक रेशो, जो की त्याला होता आत्ता 1:2:1. आणि त्यानंतर जे डिस्क्रिप्टिव्ह टर्म आहे, म्हणजे जे प्लांटचं एक्सटर्नल ॲपिरन्स टॉल वर्सेस डॉर्फ, त्याला म्हणायचं फिनोटाईप. तर त्याचा फिनोटायपिक रेशो किती आला होता, 3:1. What then would be the phenotype of a plant that had a genotype capital T small t? मग हा जो आहे तर याचंसुद्धा फिनोटाईप हा काय असणार आहे, टॉलच असणार आहे. पण हा टॉल प्युअर आहे का, नाही. हा कसा आहे, होमोझायगस अँड हायब्रिड है ना. होमोझायगस म्हणा, हायब्रिड म्हणा, ओके, या टाईपचा आहे. सॉरी हिटेरोझायगस, कारण दोन प्रकारचे. ओके. As Mendel found the phenotype of the F1 heterozygote capital T small t to be exactly like the capital TT parent in appearance, he proposed that in pair of dissimilar factor, one dominant the other as in the F1 and hence is called the dominant factor while the other factor is recessive. आणि मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की हिट्रोझायगस कंडिशनमध्ये म्हणजे F1 हायब्रिडमध्ये जो तयार होतो कॅपिटल टी स्मॉल टी, तर यामध्ये याचं नाव आपण टॉलच दिलं, बरोबर आहे का. म्हणजे जो पॅरेंट होता, डॉमिनंट पॅरेंट्स, तर त्यावरून त्याला आपण नाव दिलं. म्हणून डिसिमिलर फॅक्टरची पेर जेव्हा आपण घेतो त्यामध्ये एक कॅरेक्टर जे स्वतःला एक्सप्रेस करतो F1मध्ये त्याला काय म्हणायचं, डॉमिनंट. आणि जे स्वतःला एक्सप्रेस करत नाही त्याला म्हणायचं रेसेसिव्ह. In this case, capital T for tallness is dominant over small t for darkness, that is recessive. आणि म्हणून या केसमध्ये आत्ता आपण जी केस पाहिली कॅपिटल टी स्मॉल टी, तर टी कॅपिटल टी कशासाठी घेतला आपण, टॉलनेस जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे, आणि स्मॉल टी हे डॉर्फनेससाठी जो की रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे, फॅक्टर आहे. He observed identical behavior for all the other character or traits pairs that he studied. आणि फक्त हे एका स्टेट संदर्भात दिसून आलं का, नाही. तर ऑल 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या पेअरचं स्टडी केल्यानंतर सिमिलर रिझल्ट्स मेंडल्सला दिसून आले. It is convenient and logical to use the capital and lower case for an alphabetical symbol to remember this concept of dominance and recessiveness. Do not use capital T for tall and T for dark because you will find it difficult to remember whether capital T and small t are alleles of the same gene or character or not. आता आपण तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपण काय केलं, डॉमिनंट कोणता होता आपला, टॉल होता, बरोबर आहे का. तर डॉमिनंट टॉल असताना त्यासाठी आपण काय वापरला, कॅपिटल टी वापरला. पण जो त्याचा दुसरा ॲलिल आहे डॉर्फ, तर यासाठी आपण स्मॉल टी वापरला का, नाही. कायसाठी, कारण 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्फ्युजन झालं असतं. म्हणून काय करायचं, आपण जे कॅपिटल लेटर आपण डॉमिनंटला वापरलं त्याचंच स्मॉल लेटर हे कोणासाठी वापरायचं, आपल्याला रेसेसिव्ह ट्रेटसाठी वापरायचं आहे. आणि हे आपल्याला 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर संदर्भात लक्षात घ्यायचं आहे. Alleles can be similar as in the case of homozygote capital TT and small tt, or can be dissimilar as in the case of heterozygote capital T small t. आता सिमिलर ॲलिल्स कुठे दिसतील बरं आपल्याला, जेव्हा दोन्ही कॅपिटल टी किंवा दोन्ही स्मॉल टी हे जिनोटाईप असतील तेव्हाच. म्हणजेच कोणती कंडिशन असेल, होमोझायगट्स कंडिशन असेल, तर अशा वेळेस ॲलिल्स कसे होते, सिमिलर. आणि ॲलिल्स हे डिसिमिलर केव्हा होते, जेव्हा आपण हिट्रोझायगट्स कंडिशन घेतली. म्हणजे F1 प्रोजिने जो होतो आपला, ज्याला आपण टॉल म्हणलो होतो, पण तो हायब्रिड टॉल होता, बरोबर. तर त्यामध्ये ॲलिल्स हे कसे आहेत, डिसिमिलर आहे.
Since the capital T small t plants is heterozygous for gene controlling one character height, it is a monohybrid and the cross between capital T and small t is a monohybrid cross. आता जरी कॅपिटल टी आणि स्मॉल टी ओके हे आपण दोन घेतले या ठिकाणी, तर यामध्ये आपण अजून लक्षात ठेवायचं की ही कोणती कंडिशन आहे, हेट्रोझायगट कंडिशन आहे. जीन्स आहे त्यामध्ये डिसिमिलर ॲलिल्स प्रेझेंट आहे. परंतु काय व्हायलं की यामध्ये एकच कॅरेक्टर हा काय करायला, पूर्ण ट्रेटला कंट्रोल करायला, म्हणजे डॉमिनंट. रेसिसिव्हचा उल्लेख झाला का, नाही. आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची एकच पेअर वापरली म्हणून अशा प्रकारच्या हायब्रिडला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड. आणि हा क्रॉस आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी या दोघांच्या मध्ये घडून आणला म्हणून या क्रॉसला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड क्रॉस. आता फिगरमध्ये आता जे आपण चेकरबोर्ड मेथड वगैरे आहे ते शॉर्टमध्ये फायनली समराईज समजून घेऊ. यामध्ये पहा तुम्हाला दोन पॅरेंट दिलेले आहेत, बरोबर. एक मेल आणि एक काय कन्सिडर करायचं, फिमेल. टॉलचे जे टॉल आणि डॉर्फ जे दिसतात तुम्हाला हे कोण आहेत, ॲक्च्युअल फिनोटाइप्स, हे की नाही. आणि कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे काय आहे, त्यांचे जिनोटाइप्स. हे चिन्ह काय सिद्ध करतो या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांची काय व्हायली, क्रॉसिंग, बरोबर. आता होमोझायगस जर असतील तर काय होतं बरं, सिमिलर टाईपचे ओनली वन टाईपचे गॅमेट्स किंवा ॲलिल्स किंवा फॅक्टर शो करतात. आणि म्हणून इकडे कॅपिटल टी आणि इकडे स्मॉल टी, बरोबर, कारण दोन्ही प्युअर आणि होमोझायगस आहे. आता F1 जनरेशनमध्ये आपण याची क्रॉसिंग केली तर तुमच्या लक्षात आलं असेल की ऑल सर्वच्या सर्व काय आलं त्या ठिकाणी, कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे हे काय आलं या ठिकाणी, टॉल. म्हणून हे सर्वच्या सर्व कसे आहेत, हेटेरोझायगस, बरोबर. आणि म्हणून यांना आपण काय म्हणायचं, हायब्रिड. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची एकच पेअर घेतली म्हणून याला काय म्हणायचं, मोनोहायब्रिड. म्हणजे ही जी तयार झाली F1 जनरेशनमध्ये याला म्हणायचं F1 प्रोजिनी. आणि F1 प्रोजिनी म्हणजेच F1 हायब्रिड म्हणलं तरी चालतं त्याला, बरोबर. मग आता आपण पुढे काय केलं की हे जे F1 प्रोजिनी आहे यांची काय केली, सेल्फिंग केली. सेल्फिंग म्हणजे सेग्रिगेशन, सेपरेट करणे, आणि याचे आपल्याला क्रॉस करायचं आहे, बरोबर आहे का. मी तुम्हाला म्हणलं होतं की हे दोन्ही जे आहेत कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोन्ही जर पाहिलं, एक मेल आणि एक फिमेल आपण घेऊ, तर एक मेल आणि फिमेल घेतल्यानंतर यामध्ये दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत, हे दोन्हीचे दोन्ही हेट्रोझायगस आहेत, बरोबर आहे का. आणि म्हणून हे काय करतात, टू टाईप्सचे गॅमेट्स तयार करतात, कॅपिटल टी स्मॉल टी. तिकडे जर पाहिलं तर कॅपिटल टी स्मॉल टी. मग यांची जेव्हा आपण पुन्हा क्रॉसिंग केली, आता ती F1 सेल्फिंग होती, आता ही कोणती सेल्फिंग आहे, F2 सेल्फिंग. त्याला F1 जनरेशन म्हणायचं, F2 जनरेशन. सेकंड फिलियल जनरेशन ते कोणतं होतं, फर्स्ट फिलियल जनरेशन. मग आता यामध्ये जर पाहिलं आपण तर कॅपिटल टी हा जो आहे हा टॉल कसा आहे, प्युअर आहे, बरोबर ना. त्यानंतर हे जे दोन जर पाहिले तुम्ही तर हे दोन कसे आहेत बरं, हे सुद्धा टॉल आहेत परंतु हे कसे आहेत, हायब्रिड आहेत. म्हणजेच त्याला काय म्हणू आपण, हेटेरोझायगस आहे. त्यानंतर हे जे टी आहे त्याला काय नाव देऊ आपण, डॉर्फ. पहा F1मध्ये डॉर्फ दिसला होता का, नाही, पण F2मध्ये त्याचं रिअपिअरन्स झालेलं आहे. हा सुद्धा प्युअर आहे. आणि म्हणून यावरून आपल्याला फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो समजून घ्यायचे आहे. मग इथं डायरेक्ट दिलेलं आहे की फिनोटायपिक रेशो घेताना टॉल व्हर्सेस डॉर्फ जर घेतला आपण तर टॉल ॲज टू डॉर्फ, तर पहा 75% म्हणजे किती सांगितलं होतं, 3/4 हे फिनोटाईप 3 होते आणि डॉर्फवाला किती होतं, फक्त 1/4. म्हणून तो रेशो काय आला, 3:1. पण जेव्हा जिनोटायपिक रेशो घेऊ आपण तर कॅपिटल टी स्मॉल टी हा जो जिनोटायपिक रेशो आहे तो किती आला, 1:2:1. आता ही जी मेथड आपण या ठिकाणी यूज केली तर या मेथडला म्हणायचं पुनेट स्क्वेअर, है ना. तर पुनेट स्क्वेअर आपण काय केलं की जे मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट आहे तर हे कंडक्ट करण्यासाठी मेंडलनं काय केलं या ठिकाणी, 2 ब्रीडिंग ट्रॉल प्लांट्स आणि 2 ब्रीडिंग डॉर्फ प्लांट्स तर यांच्या साहाय्यानं एक चेकरबोर्ड मेथडचं सांगताना रिप्रेझेंटेशन केल्याचं यालाच म्हणायचं पुनेट स्क्वेअर मेथड. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुनेट स्क्वेअर आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन या संदर्भात डिस्कस करू.